तर इकडे पाहू शकता, ही बाजारातून मी शेव आणलेली आहे आणि आज आपण बनवणार आहे शेवभाजी। त्यासाठी शेव मसाला पण आणला आहे। इकडे मी वाटण काढलेलं आहे, कांदा खोबरं छान परतून घेतलेला आहे लाल होईपर्यंत आणि त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि याची पेस्ट करून घेतलेली आहे, बारीक छान करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे वाटण वाटून घेतलेलं आहे। मी इकडे कांदा चिरून घेतलेला आहे। आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि आपण शेव भाजी बनवणार आहे, इझी आणि 5 मिनिटात होणारी। बस म्हणजे लवकरात लवकर तुमच्याकडे काही भाजीला नसेल आणि इन्स्टंट तुम्हाला लगेच भाजी बनवायची असेल तर तुम्ही हे ऑप्शनमध्ये शेव भाजी पटकन 5 मिनिटात बनवू शकता। कारण वाटण हे अवेलेबल असतंच, आपल्याकडे वाटून ठेवलेलं असतं घरी। कारण मी तर ठेवते जास्त वाटण आणि इतकं वाटण आपण वापरणार नाही आहे, मी यातलं थोडंसंच वाटण या भाजीसाठी वापरणार आहे। आणि इकडे पाहू शकता मी मोहरी टाकलेली आहे आता तेलामध्ये आणि मोहरी छान तडतड वाजल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। आता मी इथे जिरे टाकून घेतले। आता यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा, कांदा छान लालसर परतून द्यायचा आणि हळद पण यामध्ये टाकून घ्यायची, कारण हळद तेलामध्ये टाकली तर भाजीला छान कलर येतो। आणि इकडे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे। अजून थोडासा छान कांदा परतून द्यायचा, थोडासा लालसर झाला पाहिजे। आणि आपण यामध्ये आता हळद ॲड करणार आहे। हळद थोडी टाकायची, 1 चमचाभर हळद टाकायची आणि ही हळद तेलामध्ये छान परतून घ्यायची, त्याने भाजीला छान कलर येतो। आणि आता कांदा जर तुम्हाला पटकन भाजावासा वाटत असेल, लवकर भाजावासा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये खडे मीठ ॲड करायचं। खडे मीठ टाकल्याने भाज्यांना छान चव येते। तर तुम्ही पाहू शकता मी खडे मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला लागेल तसं अंदाजानुसार तुम्ही खडे मीठ ॲड करू शकता। आणि हे छान 5 मिनिटं परतून घ्यायचं। वाटलं तर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता, पण मी टोमॅटो वाटणामध्ये वाटून टाकलेला आहे, त्यामुळे मी आता टोमॅटो ॲड करणार नाही आहे। आता इथे कांदा छान परतून झालेला आहे, पण त्यामध्ये 1 चमचाभर मिरची पावडर टाकणार आहे, फक्त मिरची पावडर। आणि अर्धा चमचा आपण घरचा मसाला टाकणार आहे, जो घरी बनवलेला आहे, त्याने खूप छान टेस्ट येणार आहे। आणि हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं। मिरची पावडर तेलामध्ये परतल्याने भाजीला कलर खूप छान येतो। आणि इकडे मी पाणी तापायला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे पाणी गरम का टाकायचं, कारण आपण वाटण भाजून घेतलेलं आहे, भाजलेल्या वाटणामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। गार पाणी टाकलं तर भाजीची चव जाते, त्यामुळं गरम पाणीच वापरायचं तुम्ही। आणि आपण यामध्ये धना पावडर टाकायची आहे। धना पावडर मी घरीच बनवलेली आहे, धने आणून थोडेसे धणे भाजून घेतलेले आहेत आणि धना पावडर बनवलेली आहे। धना पावडरनी पण भाज्यांना खूप छान कलर येतो, चविष्ट होतात। तर मी आता थोडीशी धना पावडर टाकलेली आहे, डायजेस्ट होण्यासाठी पण चांगली असते धना पावडर। आता आपण यामध्ये वाटण टाकून घ्यायचे, जे वाटून घेतलेलं आहे यामधलं थोडंच वाटण टाकणार आहे आपण। आणि इकडे पाहू शकता हे वाटलेलं वाटण आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं, जास्त वाटण नाही टाकायचं आपल्याला। तर मी आता 3 चमचे हे वाटण वापरलेलं आहे, इकडे पाहू शकता। कारण जी आपण शेव टाकणार आहे त्याने पण ही भाजी मिळून येणार आहे। छान तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं। पटकन झटकीपट तुम्हाला असं वाटत असेल की काहीच नाही आता भाजीला, तर मग काय भाजी करावी, तर तुम्हाला हा ऑप्शन छान आहे शेव भाजीचा। फुल गॅसवर छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यामध्ये हे गरम पाणी ॲड करायचं। आणि इकडे पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता हे परतून झाले, आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथे जे तापायला ठेवलेलं आहे गरम पाणी ते यामध्ये ॲड करणार आहे। तर इकडे पाहू शकता मी गरम पाणी टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये शेवभाजी मसाला, खानदेशी शेवभाजी मसाला ॲड करणार आहे। आधी जर तो तेलामध्ये टाकला असता तर त्याची चव निघून जाते, म्हणून हा जो मसाला आहे तो वरून टाकायचा आहे। आणि हा मसाला आता मी यामध्ये ॲड करते। तर मी ह्यामधला निम्माच मसाला टाकणार आहे। खानदेशी शेवभाजी मसाला आहे हा, आणि उकळीवर टाकायचा, खूप छान याचा म्हणजे सुगंध येतो।
आणि पाहू शकता उकळी आलेली आहे. आता आपल्याला यामध्ये शेव ॲड करायची आहे. आणि इकडे पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आता यामध्ये आपण ही शेव ॲड करायची आहे आणि एक 10-15 मिनटं उकळून द्यायची ही भाजी छान. आणि आपली शेवभाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी शेवभाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण अशी घरच्या घरी 5 मिनटामध्ये होणारी शेवभाजी करा. ही तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता, पावासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्हवर आणि मी लाईव्ह पण घेत असते, तर तुम्ही सगळ्यांनी माझे लाईव्ह सेशन पण अटेंड करा. तर इकडे पाहू शकता आपली शेवभाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू. श्री स्वामी समर्थ.